नमस्कार मित्रांनो, आमच्या घराच्या खिडकीवर छोटीशी चिमणूबाई आली होती. ती चिमणूबाई बघण्यासाठी मी छोटासा व्हिडिओ केला. बघा, तिला वाटलं मी मारायलाच येतो, पण मला वाटलं गेली पळून. त्याची होती त्याची गेली. चला, आज ठरवलं मी स्मशानभूमीमध्ये आमची स्मशानभूमी आमच्या गावातली कशी आहे ती दाखवायची होती. चला तुम्ही आमची स्मशानभूमी दाखवतो. कारण की जीवन हे एकदाच असते. तुम्ही कितीही कमवा, पैसा, दौलत, प्रेम, जे काय आहे ते कमवा, पण का नाही शेवटी तुम्हाला जायचं आहे कुठं? स्मशानभूमीमध्ये. ते आपलं खरं घर. कुत्तू ते मला कुत्रा आढळला रस्त्यामध्ये. खट्या निघालो. एक गोटा आमच्या गावातला. ही छोटे बाजूची घरं. लांब असं आम्हाला जायचं होतं. दुसरा एक कुत्तू आला. काय कुत्तू, काय चाललंय? मग चल माझ्यासोबत स्मशानभूमीत. नको बाबा, तू जाय. चला, तर माझं मी निघालो स्मशानभूमीमध्ये. आमची स्मशानभूमी, आमच्या गावात अशा 5-6 स्मशानभूमी आहेत. तर आमच्या गल्लीची ही वेगळी स्मशानभूमी होती. ही दिसती ना, ही दिसत नाही सध्या. माझ्या पाठीमागं होती बघा लोक. ही स्मशानभूमी, ही नदीच्या शेजारीच आमची स्मशानभूमी. हे इकडचं वातावरण बघा कसं आहे. इकडे नदी, शेजारलाच असं एकदम हे बघा. ही आमची स्मशानभूमी. हे आपलं खरं घर. शेवटी आपल्याला इथंच जायचे. तुम्ही जीवनात पुण्य करा, पाप करा, पैसा कमवा, गरीब राहा, शेवटी आपल्याला इथंच संपायचंय. इथं आपला शेवट आहे. म्हणून जास्त गर्व काही कामाचा नाही. जे आहे त्याच्यात सुख राहू द्या. आहे तोपर्यंत चांगलं वागायचं. कुणाबद्दल कपट काही करायचं नाही. शेवट आपला इथंच आहे, हे लक्षात राहू द्या. चला, आता आमचे मित्र गंगाखेडचे आले होते, त्याच्यामुळे आम्ही निघाले बिबे खायला. 1, 2, 3, 4. मी, हे बिट्या म्हणजे आकाश, आणि पुढे 2 निलेश, स्वप्नील आणि परवीन. हे आम्ही सगळे निघालो बिबे खायला. बिबे खायला जाताना रस्ता एवढा खराब होता ना, त्या खराब रस्त्यामुळे आम्हाला फजिती झाली. ही पुढची पडत होती लोकात. पडता वाचली. एक जण उतरला, ते निलेश. यांना गाडी परवीनला उतरलं. मग हे निघाले हळूहळू चालू. मी काही उतरलो नाही. मला विश्वास होता आकाश चालवते चांगली गाडी. ते मला व्हिडिओ केल्यामुळं त्याला वाटलं पडल्याला व्हिडिओ घेतला म्हणून हसत होते माझ्यावर. पण मी तरी पण व्हिडिओ केला. मी का भिणारा माणूस आहे का? जिगरे मैदाम, बाजीराव सिंघम. चला तर मग आम्ही निघालो पुढं. अशी एवढी मजा येऊ लागली जाता जाता. ही एवढा हे चलत. मी काही उतरलोच नाही. हे काही थांबलंय संन्याशी. हे आमचा जाता जाता असा रस्ता. हे वातावरण इकडं असं आहे बघा. हे असला रस्ता. असं रस्त्यातून आम्हाला तिकडे जायचे बिबो खायला. शेवटी पोहोचवतो आम्ही परवीनच्या शेतामध्ये. हे बघा वातावरण असं आहे इकडे शेतात. नुसत्या शेतातून जंगलातून गेल्यावर जायचं होतं आम्हाला. माझ्या हाताला नुसते का नाही काटे लागू लागले. हो का, हे दिसले का असलं कोंबडीचे लय दुखतात. ही चालता अशी लागू लागली हाताला. हे काढू आम्ही इतक्या उन्हातानाचं फिरून आम्हाला काही बिब्याचं झाडच भेटना. बिब्याचं झाडच भेट नाही गेलं. निघालो शोधता आम्हाला एक ठिकाणी बिब्याचं झाड माहीत होतं. परवीनच्या मागे निघालतो आम्ही. हे काही रस्ते कुठून बी काढू लागले. शोधल्याने देव पण भेटते. हे तर बिब्याचं झाड आहे, ते तर भेटणारच. बरोबर का नाही? बरोबर नाही? चला. हो का, बिब्याचं झाड दिसलेलं आहे पोरांनो. हो का, ते तिकडं. हे असं खंडर असं वातावरण आहे इथं. एवढा खंडर वातावरण आहे ना. पण मित्रसोबत असल्यामुळं का नाही एवढं मन लागू लागलं. हे काय बूट बांधीत बसला. मग आता पायात बूट नव्हता, काय नव्हतं. स्लीपर चप्पल होतं पॅरेगॉनचं. कोणतं? पॅरेगॉनचं. बूट बांध्या. काय बांधायला? बूट बांध्या. उठ चालते. ते बिब्याचं झाड पुढे दिसते. तेच बिब्याचं झाड आहे. एक मित्र गेलाय पुढे. पहिला चांगलं बिब्या खायला बघितलं, पण त्याला काय माहिती बिब्याचं झाड हे लकाटलेलं होतं. ते लकाटलेल्या बिब्याच्या झाडाचं ना काय रे, गेलो तर आम्ही स्वाद घेतला आणि बिब्याचं खायला सुरुवात केली. हे बघा अशा प्रकारे बिबे लागले. वा 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 वा. गावरान मेवा कशाला म्हणतात ते? याला गावरान फळ
शेतातलं फळ गावरान भेसळ नाही काय नाही नंबर 1 असं काही बघा बिबे पिकलेले बिबे पिवळी पिवळी खाय काय मजा आली खायला लय मजा आते अशा प्रकारे हे झाड बघा कसं आहे बघून घ्या हे बघा वा 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 बघून असं मन प्रसन्न झालं वारे वा म्हणलं बिब्याचं झाड काय जबरदस्त लागत असं काढून खावं म्हणलं काही अशा हे पिकलेलं आहे हे बघा वा 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 नंबर 1 असा बिब्याचं झाड होतं बघून घ्या पोरं असे मध्ये जायला सुरू लागली खाण्यासाठी काढलं होतं बिबुआ इतकं खतरनाक नाही बिटाला म्हणलं खाऊन दाखव येतात कॅमेऱ्यामध्ये कुत्री माझ्या हाताला लागलीच आहे ती काढल्यावर टोचती नुसती हे बिबुआ पिकलेलं आहे काही माझ्या असलं खायला पाहिजे वा बघा ओके बिटू एक खाय बरं कसं लागतं बघ असा डोपा करायचा बघा पूर्णचा हे टोपा मी बनवला घेऊन जाण्यासाठी हे पानं छान अच्छू रानमेवा मी अर्धा घेतला रानमेवा एक नंबर अशी टेस्टी खाल्लंय मी आता स्वादिष्ट एक नंबर अशी चौका नाही कशाच बघा हे बघा एक विकत म्हणलं ते एका नाही घेणं बी होत नाही काजू बदामपेक्षा महाग असते त्या माझ्या मित्राला एकदा याची माहिती विचारतो कशा पद्धतीने सांगताय बघू सांग रे बाबा सांग माहिती सांग मित्रांनो तोडते वेळेस अबे नुसतं दाखवू नको माहिती सांग हा डोळ्यात जाऊ नाही हा एकदम आयुर्वेदिक आहे हे बघा माहिती सांगण्यासाठी मग नाही तर या मित्राला मी का नाही माहिती विचारतो मित्रा त्याच्याबद्दल सांग म्हणजे काय मायला हसू नको त्याला हसू नको काय ना व्यवस्थित सांग तू बरं काय कसं लागलं एकदम उत्तम प्रकारे टेस्ट आहे खायला खूप चांगला लागत आहे काय ते आणि हे बघा इकडे आपल्याकडे खूप प्रमाणात आहेत आपल्याकडे काय आहे ते हे आहे बिबुआ एक नंबर पिकलेला आहे बाबा इंग्लिश मध्ये काय म्हणतात बिबुआ बघा पिकला माहिती असेल की भिबुआ एका टोप्यात बांधून मी दिलं त्याला भिबुआ इंग्लिश मधून भिबुआ मराठीतून भिबुआ लाल सांग बाबू माहिती आता निघालो तर आम्ही परत जात तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवायची ती गोष्ट बघा नाचू नका बाबा याची गोष्ट ऐकू होता आपण काय सांगते काय नाही बघ ते त्याच्या लहानपणाची गोष्ट सांगू लागला त्याने ऐकता कच्चू लागलो ऐकून घ्या थोडं काय म्हणते काय नाही ऐकून घ्या ते म्हणजे लहानपण मला पण तसं 5-5 मिनिटाला घरी याचं काही नवीन आहे बाबा ऐक ना एक दिवस काय झालं शेजारच्या गावाला गेलो मी गावामध्ये व्हिडिओ बोलायला ऐक ना मित्रासोबत गेलो आजी होती आजीनं मला लय शोधलं गावभर शोधलं नंतर मी वापस आलो आजीनं दांडच काढून ठेवला मला मारायला आणि मग मी मारायचं म्हणलं की समोर एक पन्नी पुढं केली पन्नीमध्ये मटण होतं चला आम्ही आता आलेलो आहे रोडला आता निघण्याची तयारी एवढं ऊन लागत होतं ना बाबा लयच हे बघा काय सांगायली माहिती बाबूच्या झाडाबद्दल माहिती सांगायली मध्येच बाबूच्या झाडाची माहिती सांगितली होती ना त्या झाडी मी माहिती सांगतो फुलाची माहिती सांगितली होती ना फुलचं आहे ना याचा नैसर्गिकरित्या रंग तयार करतात आणि या रंगाने होळी खेळतात आणि आपल्याला दूषित परिणाम पण होत नाही काहीच नाही आता आलेलं जरा आणि पुढं आता निघालो आम्ही याचा आपण उपयोग काय करतो माहिती
ह्याचे आम्ही दूरनं बनवू शकतात, ह्याच्यावर जेवण करू जाताना शकतात, जाताना पाणी एवढी करू मजा आली शकतो. बाबा. पहिले त्यावेळेस जास्त सुविधा नव्हती. कापसात निघालो होतो. त्यावेळेस आपण कापसून दादाचा तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती, ती आलेली आहे. ती गोष्ट काय आहे ती बघून घ्या आता. ती गोष्ट आहे हो काय हे पसाचं पान. ह्याचा पुराण्या जमान्यात जेव्हा दुरणाचं ह्याची सोय नव्हती तेव्हा ह्याचाच दुरण आणि गिलास बनवून आपल्या लग्नात पण वापरत होते, शेतात पण वापरत होते. शेतात आता पण पाणी प्यायला वापरतात. नमस्कार पण मित्रांनो, ते गावामध्ये पण वापरत होते. बघा बेटा तेच सांगण्याचा प्रयत्न हे करतो. शेतामध्ये जी गावात टोपी बांधलेली आहे, मी डबिंग केलेली आहे. छोटीशी, पाण्या पावसाचं बसायला ते पाण्या बघा, पावसाचं हे वारं पाणी. वादनाचं रचना कशा प्रकारे एकदम व्यवस्थित केलेली आहे. चला आता पुढं उन्हाळी अजून एक. उन्हाळी बसण्यासाठी शेतात खतरनाक गोष्ट दाखवतो तुम्हाला. एकदम अशी महत्वाची शेतामध्ये लागते म्हणजे लागते ती गोष्ट. पावसातून ती वाचण्यासाठी प्रत्येक शेतामध्ये पाहिजे. एकदम असं सुरक्षित राहते माणूस. प्रत्येक शेतामध्ये पाहिजे. आणि हे अहो, काय शेतामधील हे झोपडं. लोकांनी भर पावसात भर उन्हाळ्यात लक्ष्मी ही झोपडी किंवा एवढी देव कामाला येते. म्हणून इथं पूजन करण्यासाठी त्याच्यामध्ये ठेवलेलं आपल्याला आहे. जेवण नारळ आपले बिरळ फोडायला शेतातील असेल वस्तू हे सुखरूप राहतात. चला मी पण तुम्हाला मध्ये आतमध्ये जाऊन दाखवतो. हो काय याच्यात पाऊस वगैरे काहीच लागत नाही. ही बाबळ आहे. पावसामध्ये ही या बाबेचा एकदम काटा असा असते, झोपून वाला शेतात असते. एवढी जागा आहे हे याच्यात. वाळल्यानंतर असं होते, मी स्वतःच्या हाताने बांधतात हे ना आपल्याला काटा काढायला काटा होते. काटे का उपाय काटा निकालने के लिए होता है. ही या झोपडीला बनवायला काही खर्च पण तेवढा लागत नाही, काय नाही. जाऊ आपण पण ही आता शेतामध्ये पुढं एकदम गरजेची वस्तू आहे. बघू काय बघायला शेतामध्ये शेतकऱ्यांना आधार असावे म्हणून त्यांनी स्वतःचे बनवलेले दैवत असतात ते म्हणजे काय हे इथे ते नारळ हे फोडून लक्ष्मी तयार केलेले. चला आणि हे परिणवडा हे चालला आहे. हे पण तीच माहिती देणार आहे, मला माहित आहे. बाबच्या झाडाची बघा काय सांगते. बाबळ आहे. बाबळीचा काटा काटा मोठा काटा काढायला. ह्या का शाबास. चला तर आपलं झाड चला कम्प्लीट. आता मित्रांनो आपण जाऊया त्या तयार. फुलाच्या झाडाकडे. आमचे मित्र थोडं अजून कंपनी 3 सगळे आता मिनिटं तिकडे राहिले. निघालेले आहेत. याला दोन बनवले ते तुटून गेलं नसेल. ते निघतो खट्या आता. एक पान दूध. त्याला पळसाचं झाड म्हणते जुनीला. आलो एवढा व्याकुळ जीव त्या नसतो बिब्याची बाबा. माहिती मला तेवढी नाही, पण आमचा मित्र जे आहे ना खूप व्याकुळ जीव. ह्याला आणि आमचा निलेश सावंत ह्याला ह्याची खूप माहिती आहे, तरी थोडी ही माहिती देतील. हे काय प्रकार आहे, हे बिब्याचा काय प्रकार आहे आणि त्याचा फायदा काय, हे कशा कोणत्या काळात पिकते हे सांगा प्लीज, आम्हाला सांगा. हे उन्हाळी पीक आहे जे की झाडाला येते. आम्हाला फक्त भोकाला येते. काय बोलावं तेरी बारी. एका फेकीचा कोर्स आमचा. हे आयुर्वेदिक फळ आहे. ह्याला म्हणतात बिबुआ. एवढूच त्याला चांगलं बोरी गेलं. चांगलं बोलणारी मायला. हा वाळलीचे छान लागत. बळच वगैरे नॉनव्हेज जोक मारू नका. हो हा. एखादा बाय चान्स मध्ये गेला तर गेला, ठीक आहे. त्याने जे बोट दाखवलं ना, त्या झाडाची माहिती आपण आधीच घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्या झाडाकडे लक्ष देऊ नका. तरी पण झूम करून दाखवले त्यांनी, पण दिसत नाही. आपण जवळून त्याची माहिती घेतलेली आहे ऑलरेडी, त्यामुळे आपण जाऊ पुढं. हे त्याचं बी आहे, हे फळ आहे. पिकल्यानंतर हे बी अलग होते आणि फळ ह्याला प्रोटीन किंवा मग जे काही पोषण द्यायचं काम करतंय, जोपर्यंत त्याचं झाडामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत. आणि याची तसं तर गावाकडे भरपूर जे जुने माणसं आहेत त्यांना याचे खूप फायदे माहिती आहेत. त्यांच्याकडून कधी वेळ भेटला तर जाणून घेऊया, आपल्याला तेवढं काही माहिती नाही. अजून एक आहे बघा, निघालो आम्ही घरी. आता येणाऱ्या वेळेला आमच्या घराबाजूची नदी नैसर्गिक जवळ आलेलो आम्ही घराच्या. रंग बनवतात. आपण आता थोड्या वेळाने तिथे जाणार आहोत. आता आपला ब्लॉग संपत आलेला आहे. केमिकल नसलेला कलर तुम्ही फक्त आमचा ब्लॉग पूर्ण बघा आणि आम्हाला सपोर्ट करा, एवढीच विनंती आहे. हो. नवीन आहोत का? आणि चुकलं तर हे comment मध्ये सांगा. बी मध्ये काहीतरी पांढरं पांढरं comment मध्ये निघते सांगा. बी वाळल्यानंतर. याच्यामध्ये काहीतरी त्या पांढऱ्या गोष्टी माहित नाही, चुकल्या ते काय आपल्या असते? बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर माफ करा खायचा प्रक्रिया आहे. आणि फक्त आम्हाला सपोर्ट करा. चला बाय.
ठीक आहे मग सपोर्ट करा हेमो ब्लॉग धन्यवाद. डॅम कुठं डॅम वरी आहे. डॅम पण गेलाच पण आलात ते आता वरी कुठं आहे लई लांब आहे ते. नाही तिथं बघायचं काही नाही सध्या. पाणी नाही पाणी गोव्याला आहे का नाही हिरी एखादी होती ना इकडेच होती मायाला सांगायचं की तेव्हा इकडेच होती. हा हा सांडू नका. अरे मोहळ पण आहे तिथं. मूळ मोहळ गेलं ना. तू पाठीमागा भिलास म्हणून तिथं पडलास. बरं कॉम्प्युटर तिथून मी चालला असतास ना. बरोबर सगळे हात करा. म्हणजे झालं की म्हणजे बिबे खालाय. लागतील